महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचं आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा आता पुढचा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत महत्त्वाची माहिती कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी आपल्यासमोर आता या ठिकाणी भाष्य करताना सांगितलेली आहे. तर तीच अपडेट आपण काय आहे पूर्ण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर कोणताही उशीर न लावता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केली, परंतु या योजनेच्या माध्यमातून जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. परंतु महिला योजनेच्या 6व्या हप्त्याची आता वाट आतुरतेने पाहत आहे. महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध समाज योजनांसाठी 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद आली, पण लाडक्या बहिणी या योजनेचा 6वा हप्ता होण्याची वाट पाहत आहे. तर संदर्भात या कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. ती कोणती माहिती आहे तेच आता आपण पाहणार. कॅबिनेट मंत्री उदय सामंत काय म्हणाले, तर ते राज्यामध्ये महायुती सरकारला लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा सत्तेत परत आलेले आहे. अशातच राज्यातील 2,34,00,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे. या संदर्भात कॅबिनेट मंत्री प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे करिता 1400 कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण याचा लवकरात लवकर हप्ता पुढचे लवकरात लवकर मिळणार आहेत. तर महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या ठिकाणी महिलांना 2100 रुपये देण्यात येण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आणि त्याच आश्वासनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झालेले आहे. पण महिलांना योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की जे आश्वासन महिलांना दिलेले आहे ते आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देण्यात येणार आहे. परंतु हे पैसे कधीपासून मिळणार आहेत या संदर्भात सरकारकडून कोणताच अजून निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पण आणि लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा हीच आता सर्व लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे. तर आणि असं कोणत्याही अजून फिक्स झालेलं नाही आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.